गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, दॅट इज अ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. सो आपलं एक फर्स्ट चॅप्टर्स आपण ऑलरेडी कंप्लीट केले, डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यातले सर्व कन्सेप्ट आपले क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. त्या डिटर्मिनंट चॅप्टर्समध्ये कोणाला काही अडचणी असतील, ठीक आहे, स्वतः सेल्फ स्टडी करा. त्याच्यामध्ये काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर विचारा. ठीक आहे. सो आजपासून आपण आपलं नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. सो ऑलरेडी वी हॅव टू डिस्कस व्हॉट इज माय द लाईन्स इन द 10th क्लास. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी 10th क्लासमध्ये शिकला असाल लाईन म्हणजेच काय, स्ट्रेट लाईन म्हणजेच काय. सो व्हॉट इज द लाईन. ठीक आहे. सो एनी लाईन, सो एखादी लाईन असेल तर दोन्ही साईडनी ॲरो. ठीक आहे. म्हणजे ती लाईन तुम्ही दोन्ही साईडनी एक्सटेंड करू शकता अप टू सो ऑन. ठीक आहे. म्हणजे कुठली एखादी लाईन त्या दोन्ही साईडनी त्याला ॲरो असणार, म्हणजे तुम्ही ती लाईन दोन्ही साईडनी तिला एक्सटेंड करू शकता. ठीक आहे. कंटिन्युअसली अप टू इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड एज अ स्ट्रेट लाईन, दॅट इज द बेसिक. ठीक आहे. स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. सो आता स्ट्रेट लाईन्स आहेत. सो देअर आर सो मेनी लाईन्स. ठीक आहे. देअर आर सो मेनी लाईन्स, अशा कितीतरी लाईन्स आहेत. ठीक आहे. मग आता कुठली लाईन आपल्याला कशावरून ओळखायची. ठीक आहे. आता ही एक लाईन आहे, इट इज ऑल्सो द लाईन, इट इज ऑल्सो द लाईन, व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईन्स. ठीक आहे. या प्रकारची लाईन्स. ठीक आहे. दीज ऑल आर द लाईन्स. ठीक आहे. मग सगळ्या लाईन हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. मग आता ही कुठली लाईन कुठली आहे, कुठली लाईन कुठल्या प्रकारची आहे, ठीक आहे, हे तुम्ही कसं ओळखणार. ठीक आहे. त्या लाईनचं काहीतरी नाव असेल. ठीक आहे. कारण कुठली गोष्ट आपल्याला ओळखायची असेल तर त्या गोष्टीचं नाव आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. मग अशा कितीतरी लाईन्स आहेत. मग ती लाईन कशावरून ओळखल्या जाते, ती लाईन तिच्या नावावरून ओळखल्या जाते. आणि लाईनचं नाव म्हणजेच काय, इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. त्या लाईनचं इक्वेशन्स. ठीक आहे. त्या लाईनचं इक्वेशन्स. ठीक आहे. कुठलीही लाईन त्या लाईनच्या इक्वेशनवरून ओळखल्या जाते. ठीक आहे. म्हणजे कुठलीही लाईन तुम्हाला ओळखायची असेल तर त्या लाईनचं इक्वेशन्स. ठीक आहे. म्हणजे महत्त्वाचं आहे, लाईनचं नाव म्हणजे इक्वेशन ऑफ अ लाईन. इक्वेशन ऑफ अ लाईन. ठीक आहे. इक्वेशन ऑफ अ लाईन. अँड इक्वेशन ऑफ लाईन म्हणजेच काय. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर, ठीक आहे, अल्जेब्रिक इक्वेशन्स किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन, दॅट इज अ 2x + 3y = 0. इट इज अ इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. देअर आर टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. एक्स अँड वाय. एक्स अँड वाय जे दोन व्हेरिएबल असलेलं कुठलंही इक्वेशन असेल तर ते एखाद्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असते. ठीक आहे. ते अल्जेब्रामध्ये जे काही तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहेत, सॉरी लिनियर इक्वेशन, दॅट इज द टू व्हेरिएबल इक्वेशन्स, दॅट इज एक्स अँड वाय. ठीक आहे. ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय, ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असणारे सर्वच्या सर्व इक्वेशन, इट इज कॉल्ड ॲज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इन अल्जेब्रा. बट इन जिओमेट्री इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. तेच जर आपण बघितलं तर ते इक्वेशन जिओमेट्रीमध्ये कशाचं इक्वेशन होते, स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स. ठीक आहे. आणि अल्जेब्रामध्ये त्याला तुम्ही म्हणू शकता लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे. सो अल्जेब्रामध्ये त्याला लिनियर इक्वेशन्स आणि त्याच लिनियर इक्वेशनला जिओमेट्रीमध्ये म्हणतात इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन्स. म्हणजे कुठलीही स्ट्रेट लाईन असेल तर त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबलचं जे काही इक्वेशन असेल त्याच्यावरून त्या लाईनचं इक्वेशन्स बनते. ठीक आहे. सो सर्वात आपण बघू इक्वेशन्स. ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन. देअर आर सो मेनी लाईन्स. ठीक आहे. खूप साऱ्या लाईन्स आहेत. मग सगळ्याच्या सगळ्या लाईन्स आपण कशा ओळखतो, त्याच्या नावावरून. त्या लाईनचं नाव म्हणजेच काय, त्या लाईनचं इक्वेशन्स. ठीक आहे. अँड लिनियर इक्वेशन इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ लाईन. ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक्स अँड वाय, किंवा मग एक्स वाय अपसेट असेल 0. ठीक आहे. किंवा वाय असेल एक्स अपसेट असेल, एक्स 0 असेल. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. त्याला लाईनचं इक्वेशन म्हणतात. ठीक आहे. मग आता काही स्टँडर्ड लाईन्स आहेत, काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, व्हर्टिकल लाईन्स आहे. दीज आर द स्टँडर्ड लाईन्स. ठीक आहे. सो मग त्या स्टँडर्ड लाईनचे काही स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. ठीक आहे. ज्या काही स्टँडर्ड लाईन्स आहेत मग त्या लाईनचे इक्वेशन्स आपण बघू. ठीक आहे. सो स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ अ लाईन. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट डाऊन द कोऑर्डिनेट सिस्टम्स. ठीक आहे. दॅट इज एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. X axis and y axis, and x axis and y axis is also nothing but the lines. These are nothing but the straight lines. कारण तुम्ही बघितलं असेल तर x axis आणि y axis ला दोन्ही साईडने ॲरो असतो. म्हणजे x axis आणि y axis दोन्ही ॲक्सिस तुम्ही एक्सपांड करू शकता अप टू इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. सो x axis and y axis is also the equation of line. so x axis आणि y axis हे सुद्धा दोन स्ट्रेट लाईन्स आहेत. ठीक आहे. जी कोऑर्डिनेट सिस्टीम आपण ड्रॉ करतोय
सो दिस इज ऑल्सो द स्ट्रेट लाइन्स. ठीक आहे, ठीक आहे. सो दॅट इज द एक्स ॲक्सिस. ठीक आहे, वाय ॲक्सिस. ठीक आहे. सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. ठीक आहे, जी कोऑर्डिनेट सिस्टीममधली तुमची एक्स ॲक्सिस जी लाईन आहे त्या एक्स ॲक्सिस लाईनचं इक्वेशन्स काय असणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल कोऑर्डिनेट सिस्टीम सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. सो कोऑर्डिनेट सिस्टीमवरती एक्स ॲक्सिसवरती वायची व्हॅल्यू 0 असते आणि वाय ॲक्सिसवरती एक्सची व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे. सो व्हॉट द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू 0. कारण तुम्ही या लाईनवरती कुठेही जा एक्स ॲक्सिसच्या तिकडे तुम्हाला वायची व्हॅल्यू 0च मिळते. सो व्हॉट द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू 0. वाय इज इक्वल टू 0. अँड व्हॉट इज द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस. आता तुम्ही वाय ॲक्सिसवरती कुठेही जा. ठीक आहे, वाय ॲक्सिसवरती तुम्ही कुठेही जरी गेले तर वाय ॲक्सिसवरती एक्सची व्हॅल्यू नेहमी 0 असते. एक्सची व्हॅल्यू नेहमी काय असते, 0 असते. म्हणून वाय ॲक्सिसचं स्टँडर्ड इक्वेशन काय, व्हॉट इज द लाईन ऑफ दॅट इक्वेशन, एक्स इज इक्वल टू 0. कळालं सगळ्यांना. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, वाय इज इक्वल टू 0. अँड व्हॉट इज द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस, एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज ऑल्सो द स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे, बिकॉज दॅट एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस ऑल्सो एक्सपांड. ठीक आहे, त्याला कंटिन्युअसली ड्रॉ करू शकता. ठीक आहे, म्हणून त्यासुद्धा स्ट्रेट लाईन्सच आहेत 2. मग त्याचंसुद्धा काहीतरी इक्वेशन असणार आहे. एक्स ॲक्सिसवरची वायची व्हॅल्यू 0 असते नेहमीसाठी. एक्स ॲक्सिसवर कुठेही जा वायची व्हॅल्यू तुम्हाला 0च मिळते. म्हणून त्या लाईनचं इक्वेशन काय बनते, वाय इज इक्वल टू 0. आणि वाय ॲक्सिसवरती तुम्ही कुठेही जा एक्सची व्हॅल्यू नेहमी आपण काय घेतो, 0 घेतो. सो दॅट्स वाय व्हॉट इज द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस, एक्स इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर जे काय लाईन्स आहेत. ठीक आहे, द लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. एखादी लाईन जर वाय ॲक्सिसला पॅरल असेल देन व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन. ठीक आहे, सपोज 0 आणि एक्स ॲक्सिसच्या ती इकडे -1 आणि इकडे -2. ठीक आहे. सो -2 म्हणजे ती एक्स ॲक्सिसच्या -2 पॉईंटमधून जाते. एक्स ॲक्सिसच्या -2 पॉईंटमधून जाते आणि वाय ॲक्सिसला पॅरल आहे. देन व्हॉट इज दॅट इक्वेशन ऑफ दॅट लाईन. ठीक आहे. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे, द लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. देन व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लाईन, एक्स इज इक्वल टू एक्स इंटरसेप्ट. म्हणजे एक्स ॲक्सिसला कुठल्या पॉईंटमधून जाते, -2. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन, एक्स इज इक्वल टू -2. ठीक आहे. द लाईन विच इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द एक्स ॲक्सिसच्या कोणत्या पॉईंटमधून पास होते, -2. देन व्हॉट इज दॅट इक्वेशन लाईन, एक्स इज इक्वल टू -2. ठीक आहे. अँड द लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. The line which is parallel to y axis. The line which is parallel to x axis. y axis बघितलं आता आपण. आता जर x axisला एखादी लाईन पॅरल असेल, एखादी लाईन जर x axisला पॅरल असेल, then what is that equation of line? That line of equation is y is equal to y intercept. y is equal to y intercept. म्हणजे ती लाईन y axisला कुठल्या पॉईंटला इंटरसेप्ट करते, y axisला कुठल्या पॉईंटला इंटरसेप्ट करते. सपोज ती इंटरसेप्ट करते 1 पॉईंटला, वायच्या कुठल्या पॉईंटला 1 मधून जाते. सो व्हॉट इज दॅट इक्वेशन ऑफ लाईन, वाय इज इक्वल टू 1. क्लिअर आहे. सो दीज आर द स्टँडर्ड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन्स अँड व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. त्या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, मग त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू वाय इंटरसेप्ट. द लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस, देन व्हॉट इज द इक्वेशन, एक्स इज इक्वल टू एक्स इंटरसेप्ट. म्हणजे एक्स ॲक्सिसमधून कोणत्या पॉईंटला इंटरसेप्ट करते. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे. सो दीज आर द स्टँडर्ड लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स अँड व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. सो आपण बघितलं इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. फर्स्ट, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज, वाय ॲक्सिसला जर पॅरल असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू एक्स इंटरसेप्ट. म्हणजे ती एक्स ॲक्सिसच्या कुठल्या पॉईंटला इंटरसेप्ट होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फोर्थ बघितलं द लाईन
parallel to x-axis is y is equal to, the line which is parallel to x-axis is y is equal to y-intercept. The line parallel to x-axis is y is equal to y-intercept. ठीक आहे. सो या 4 लाईन आपण बघितल्या. स्टँडर्ड लाईन, एक्स ॲक्सिस इज नथिंग बट ऑल्सो द लाईन्स. सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस? वाय इज इक्वल टू 0. Y axis is also the line. So what is the equation of y axis? X is equal to 0. And the line which is parallel to y axis, then what is the equation? X is equal to x intercept. म्हणजे x is equal to x intercept मधल्या कुठल्या पॉईंट मधून पास होते. And the equation of line which is parallel to x axis is y is equal to y intercept. ठीक आहे, y is equal to y intercept. ठीक आहे. सो हे आपण 4 स्टँडर्ड लाईन्स बघितल्या. ठीक आहे. दॅट इज द इंट्रोडक्शन पार्ट. दॅट इज द बेसिक थिंग्स यू हॅव टू ऑलरेडी लर्न इन द 10th क्लास. व्हॉट इज बाय द स्ट्रेट लाईन्स? सो एखादी लाईन म्हणजे दोन्ही साईडनी एखाद्या लाईनला ॲरो असेल, सो दॅट लाईन यू हॅव टू एक्सपांड अप टू सो ऑन. ती लाईन तुम्ही एक्सपांड करू शकता कंटिन्युअसली दोन्ही साईडनी. इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. आणि लाईन ही नेहमी स्ट्रेट्स असते. ठीक आहे. आणि मग देअर आर सो मेनी लाईन्स. ठीक आहे. अशा खूप साऱ्या लाईन्स आहेत. ठीक आहे. मग आता कुठली लाईन कशी ओळखायची? ही कुठली लाईन आहे, त्याला नाव काय असेल त्या लाईनचं? मग लाईनच्या नावालाच काय म्हणतोय आपण? इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. मग कुठल्याही लाईनचं इक्वेशन असेल तर लिनियर इक्वेशन इज नथिंग बट द इक्वेशन लाईन. इन अल्जेब्रा इट इज द लिनियर इक्वेशन. इन जिओमेट्री दॅट इज द इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. त्याला जर आपण अल्जेब्रामध्ये बघितलं तर ते लिनियर इक्वेशन दिसते आपल्याला, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स अँड वाय. ठीक आहे. देर आर 2 व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. ठीक आहे. सो दॅट द लिनियर इक्वेशन. आणि त्याला जर आपण जिओमेट्रीमध्ये बघितलं तर ते काय आहे? लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, तिकडे लिनियर इक्वेशन्स आणि इकडे जिओमेट्री. ठीक आहे. दोन्हीचं एकत्रित कॉम्बिनेशन्समध्ये आपण बघणार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये. ठीक आहे. मग देअर आर सो मेनी लाईन्स आहेत. ठीक आहे. त्यातल्या फक्त आपण आज स्टँडर्ड लाईन्स बघितल्या, ज्याच्यामध्ये द लाईन एक्स कॉर्डिनेट सिस्टीम्स. ठीक आहे. जी आपण कॉर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतोय एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, सो दॅट एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज नथिंग ऑल्सो द स्ट्रेट लाईन्स. त्या सुद्धा स्ट्रेट लाईन्स आहेत. त्या दोन्ही साईडने तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काय करू शकता? एक्सपांड करू शकता. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो द स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. मग त्याचे सुद्धा काही त्याला सुद्धा काहीतरी इक्वेशन असेल. मग आपण बघितलं एक्स ॲक्सिसवर वाय 0 असतो म्हणून त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0. वाय ॲक्सिसवरती एक्सची व्हॅल्यू 0 असते म्हणून एक्स इज इक्वल टू 0. अँड द लाईन विच इज, त्याच्यानंतर आपण बघितलं मग काही एक्स ॲक्सिसला पॅरल आहेत. ठीक आहे. तर त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू वाय इंटरसेप्ट. आणि वाय ॲक्सिसला पॅरल असेल तर एक्स इज इक्वल टू एक्स इंटरसेप्ट. ठीक आहे. सो या 4 स्ट्रेट लाईन बघितल्या. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? बेसिक पार्ट्स, इंट्रोडक्शन पार्ट्स ऑफ द स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट डाऊन.